मी बीड जिल्ह्यातील कवडगाव या ठिकाणी आहे. हे कवडगाव म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे यांचं गाव आहे. मी त्यांच्या घरी आहे. त्यांची शेतीवाडी इथंच आहे. आणि डॉक्टर संपदा मुंडे यांनी काल सुसाईड केली. माझं तर म्हणणं आहे ते जीव देऊ शकत नाही. मी त्यांच्या कुटुंबाशी एवढी चर्चा केली, एवढं मी त्यांच्या कुटुंबाला सगळं तिच्याबद्दल विचारलं. त्या एका शेतकऱ्याचं लेकरू एवढ्या गरिबीतून वर जाऊन एवढं वर नाव स्वतः केलं, उच्च शिक्षित झाली, डॉक्टर पदापर्यंत गेली. आणि त्या प्रशासनाच्या स्थानिकच्या एवढं मजबूत प्रकारे गेल्या 1.5-2 वर्षापासून लढत होते. ते अचानक जीव कसं काय देऊ शकतं? नाही देऊ शकत. काल भाऊबीज होती. भाऊबीजीला आपल्या महाराष्ट्रातील आपल्या एका भगिनीने जीव दिला. ही महाराष्ट्रातील सर्व बंधूंसाठी फार मोठी शोकांतिका आहे. त्याच भगिनीचं मी तुम्हाला आज घर दाखविण्यासाठी त्यांचं कुटुंब दाखवितो आहे. मी इथं आलेलो आहे. हे छोटंसं त्यांचं घर आहे. इथं हे 2च खोल्याचं घर आहे. आणि पाहू शकता हा कोठा आहे. इथं त्यांचे आजोबा बसलेले आहेत, त्यांचे वडील आहेत, काका आहेत, त्यांचे भाऊ आहेत. किती गरीब कुटुंबातली आपली डॉक्टर संपदा, म्हणजे किती गरिबीतून वर गेलेली. आणि काल भाऊबीजे दिवशी तिने जीव दिलाय, स्वतःचा जीव दिलाय किंवा जीव घेतलाय हे आपल्याला तपासानंतरच कळणार आहे. भैया, तुम्ही डॉक्टर संपदाचे बंधू ना? कसं होतं तिचं पहिल्यापासून लहानपण वगैरे? अभ्यासू, फार अभ्यासू होते. फार अभ्यास होत तिला एवढा त्रास झाला पण तिने तुम्हाला कधीच कळविल नाही. नाही कळलं. मजबूत प्रकारे लढली म्हणायचं ते. आणि काका, हे जे तक्रारी केलत्या आपल्या डॉक्टर संपदाने, ह्या किती दिवसापूर्वी केलत्या? म्हणजे हे जून मध्ये केलं. 19 जूनला तक्रार दिलेली आहे. पण आम्हाला फक्त तोंडी एक वेळेस ती असं म्हणाली होती की PM चे काम मला वारंवार करावे लागतात आणि PM रिपोर्ट बदलण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून दबाव दिला जातो. तर ह्या गोष्टीची तक्रार त्यांनी त्यांचे जे उपजिल्हा रुग्णालय फलटण या ठिकाणी ती काम करत होती, तिथले जे MS आहेत त्यांना त्यांनी कल्पना दिली होती, धुमाळ नावाची. त्यांनी काय ते मॅटर सिरियस घेतलं नाही आणि वरिष्ठाकडे त्यांनी कळवायचं तेही कळवलं नाही. त्यानंतर तिनं एक अर्ज पोलीस निरीक्षकाच्या SP साहेब यांच्याकडे दिले, तक्रार केली आहे. पोलीस प्रशासनाच्या विरोधात ती फलटण या ठिकाणचे जे ग्रामीण पोलीस स्टेशनचे लोक आहेत की जे PMचा रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणत होते, त्यांच्याबाबत SP कडे तक्रार केली आहे. त्यांनी तिची दखल नाही घेतली. त्याच्यावर वाट पाहून तिनं नंतर माहिती अधिकारामध्ये अर्ज RTI टाकला. त्या RTI अंतर्गत तिनं माहिती मागवली. त्याच्यातही नंतर तिला काही म्हणजे असं शाश्वत मिळालं नाही. त्यामुळं शेवटी तिला एवढं असं टॉर्चर हे केलं की घरी तिनं सांगितलं नाही की जेव्हा आम्ही गेलो, ती घटना घडली तेव्हा एवढं तिनं डिटेल केलं होतं आणि एवढी मुलीने संघर्ष केला की आम्हाला तिथे गेल्यानंतर ही माहिती झाल्यानंतर आम्हाला कळलं. म्हणजे त्या किती मजबूत, एवढं सगळं होत असताना सुद्धा घरी एवढं कल्पना दिली नाही तिने आम्हाला. म्हणजे किती मजबूत होते ते. मजबूत होते. पण एवढं आहे काका, नक्कीच तिला जर जीव द्यायचा असत तिने घरी एकदा कल्पना दिली असती ना, बोलली असती ना की असं मला एवढा त्रास व्हायला, तेवढा त्रास व्हायला. काहीच तिनं सांगितलं नाही. या आरोग्य विभागाच्या आणि पोलीस प्रशासनाचा आपल्या लेकरांनी बळी घेतलाय. हलगर्जीपणाचा बळी घेतला. यामध्ये जे आहे ना, धुमाळ नावाचा जो आरोग्य अधिकारी आहे तो सगळ्यात मोठा समाजकंटक आहे. त्यांनी पण वारंवार त्या डॉक्टर संपदांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. त्याच्यानंतर पोलीस अधिकारी महाडिक यांच्याकडे पण तक्रार, वरिष्ठ पोलीस अधिकारी महाडिक यांच्याकडे पण तक्रार केली. पण महाडिकनी पण संपदांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे पाहू शकतात आपण की ह्या महाराष्ट्रातल्या एका प्रशासनातल्या विभागातल्या लोकांनी एका होतकरू लेकराचा, शेतकऱ्याच्या लेकराचा, गरीब कुटुंबातलं लेकरू ज्याने शून्यातून विश्व निर्माण करून उच्च शिक्षित झालं, त्याचा फक्त डॉक्टर संपदा PM रिपोर्ट बदलीत नव्हत्या, नियमबाह्य काम करीत नव्हत्या, चुकीचं काम करीत नव्हत्या, नियतीला धरून कार्य करीत होत्या. म्हणून ह्या पोलीस प्रशासनाने, आरोग्य विभागाने त्यांचा जाणून बुजून बळी घेतलेला आहे. आपल्याला फक्त महाराष्ट्रामधले, आता आपली संपदा तर वापस येऊ शकत नाही भैया काका, आपली संपदा येणार नाही आप्पा. फक्त दुसरी संपदा महाराष्ट्रात होऊन द्यायची नाही म्हणून आपल्याला लढा द्यायचा आहे. आणि जे कोणी काय ते आरोपी आहेत त्यांचं पुन्हा धाडस वाढू नये. त्या आज एक संपदाची हत्या सपदली तर अशा महाराष्ट्रात कितीतरी अजून डॉक्टर संपदा होऊ शकतात. त्याच्यामुळे त्या सर्व आरोपी गजाड, ते कोणी लोकप्रतिनिधी असतील, त्यांचे PA असतील, कोणी जे धुमाळ नावाचे अधिकारी असेल, ते महाडिक असेल, ते बदने असेल, बनकर असेल, या सगळ्यांना कडकडीत शासन झालं पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो, गृहमंत्र्यांना, आज मी यांच्या कुटुंबापाशी बसतो, त्यांच्या कुटुंबाची एकच मागणी आहे की ह्या प्रकरणामध्ये SIT स्थापन झाली पाहिजे. बरोबर आहे ना? SIT स्थापन झाली पाहिजे आणि न्याय भेटला पाहिजे. आणि दुसरी महाराष्ट्रामध्ये संपदा
ही झाली नाही पाहिजे, म्हणून तरी कमीत कमी SIT नेमून शासन करा. ते आजीबाई कोण आहे? आमच्या आहे. आई आहेत का? आमच्या आहे. अच्छा हो, अच्छा, म्हणजे आजी आहेत. तुम्ही वडील आहेत ना? घाबरू नका, आपण सगळे महाराष्ट्रातले सोबत आहेत, लढा लढायचा आपल्याला. आजीबाईंना कल्पना आहे का सगळ्या गोष्टीची? अजून नाही एवढी कळत नाही वयामानाने वगैरे. मी एकदा तुम्हाला आपली डॉक्टर संपदा स्वर्गवासी झाली असती तरी कशा पद्धतीने शिकली, कशी राहिले, ह्यांचं कुटुंब कसं आहे हे बघा. हे 2 खोल्याचं घर आहे, हेच किचन आहे आणि तेच बेडरूम आहे. हे पहा, इकडं कोठा आहे हो. ह्या कोठ्यामध्ये पण तिथं बास ठेवलंय, तिथं लोक सर्व राहतात. आणि इथे हे किचन आहे. लावलेले वाटतं हे बघ. हे छोटस किचन आहे, म्हणजे किती गरीब घरातलं लेकरू आहे आपलं. आणि पाहू शकतात की आत्ताच इथं म्हणजे ह्या कुटुंबाचं किती आदर्श गाव आहे. एक तर गाव 18 पगड जातीचं गाव आहे आपलं. आत्ताच इथे मौलाना साहेब आलेत भेट द्यायला. गावातील सगळे 18 पगड जातीचे, वंजारी, माळी, धनगर, गोरी, दलित समाज, मुस्लिम समाज सर्वजण इथं आहे. आता तरी सरकारला जाग आली पाहिजे. जात पात धर्म न बघता गुन्हेगाराला कोणतीच जात नसते. आणि आपण सर्वांनी ह्या मुंडे कुटुंबाच्या मागे ठाम उभा राहतो आणि स्वर्गवासी संपदा ह्यांना न्याय मिळवून देतो. एवढीच मी आशा बाळगतो आणि सरकारला विनंती करतो त्यांच्या कुटुंबाकडून काय की SIT लवकर लवकर स्थापन करण्यात यावे.